मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे। विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची या प्रकरणात नियुक्ती करण्यात आली आहे। राज्याच्या कायदा आणि न्याय विभागाने या संदर्भातील पत्रक काढून ही माहिती दिली आहे। या प्रकरणात उज्ज्वल निकम हे विशेष सरकारी वकील तर बाळासाहेब कोल्हे हे सहाय्यक सरकारी वकील असणार आहेत। संतोष देशमुख हत्या प्रकरणात वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी देशमुख कुटुंबियांनी केली होती। अखेर सरकारने आता मोठं पाऊल उचलत या प्रकरणात सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केली आहे। माझ्या नियुक्तीकरता मत्स्याजोगचे ग्रामस्थ यांनी गेल्या काही दिवसापासून सतत मागणी करत होते। त्याचप्रमाणे त्यांनी काल देखील अन्न त्यागाचा उपोषण सुरू केलेलं आहे। हे ऐकून मी खूप व्यथित झालो होतो आणि म्हणून मी काल माननीय मुख्यमंत्र्यांना या संदर्भात कळवलं की सदरचा खटला चालवण्यासाठी मी तयार आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी तसे आदेश पारित केल्याचे आज मला कळलेले आहे। अर्थात मी याकरता माननीय मुख्यमंत्र्यांचा आभारी आहे आणि आपल्या माध्यमातून मत्स्याजोगच्या सर्व ग्रामस्थांना आवाहन करेल की आपण उपोषण हे सोडावं। याला कारण असं आहे की या देशात कायदा आणि न्याय हे सर्वोच्च आहेत आणि त्यामुळे आपण असं कुठलंही कृत्य करू नये जेणेकरून आपल्या तब्येतीला याला हे त्रास होईल आणि म्हणून मी आपल्या माध्यमातून त्यांना विनंती करेल की आपण उपोषण थांबवावं। या खटल्यातील तपास यंत्रणे ज्या वेळेला आरोपपत्र दाखल करतील त्याच्यानंतर आम्ही हा खटला तातडीने चालवण्यास घेऊ, एवढं मात्र मी आपल्याला आश्वासित करतो। सर, पण तुमच्या नियुक्तीवरून विरोधक आक्रमक करतायत, म्हणजे तुमचीच बॅट तुमचाच बॉल असं सरकार एक प्रकारे करतंय। खरं म्हणजे माझ्या नियुक्तीचे पडसाद राजकीय उमटतील याची मला यापूर्वीच कल्पना होती आणि माननीय मुख्यमंत्र्यांना देखील मी हे विशद केलं होतं। माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यावेळेला मला स्पष्ट सांगितलं होतं की राजकारणात यापूर्वी देखील विरोधी पक्षाचे अनेक वकील राजकारणात होते आहेत। मी राजकारणात कधी ऍक्टिव्ह यापूर्वी नव्हतो आणि मी अभिमानाने सांगेल राजकारणात जरी असलो तरी माझ्या कर्तव्यात आणि ड्युटीमध्ये कुठेही कोणी आडवं येऊ शकत नाही। त्यामुळे त्याच जोमाने जे मी चालवत होतो, अर्थात विरोधकांची जी काही त्यांचं म्हणणं असेल, गाऱ्हाणं असेल, त्याला मी काही महत्व देत नाही, कारण विरोधासाठी विरोध करणं हा त्यांचा स्थायी स्वभाव सध्या आहे। लवकरात लवकर संतोष देशमुख यांना न्याय मिळावा कुटुंबियांना, यासाठी कशा पद्धतीने ही लढाई? अजून मी आरोपपत्रही बघितलेलं नाही। आरोपपत्र दाखल झाल्यानंतरच या संदर्भात मला सविस्तरपणे बोलता येईल। धन्यवाद। कोण आहेत उज्ज्वल निकम पाहूयात। ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांना आरोपींचा कर्दनकाळ आणि सामान्य नागरिकांचे तारणहार म्हणून ओळखलं जातं। 30 वर्षांच्या कारकिर्दीत 628 गुन्हेगारांना जन्मठेप आणि 37 गुन्हेगारांना फाशीची शिक्षा देण्यात निकम यांना यश आलंय। गुलशन कुमार हत्या प्रकरण, मरीन ड्राईव्ह बलात्कार प्रकरण, शक्ती मिल बलात्कार प्रकरण, प्रमोद महाजन हत्या प्रकरण, खैर लांजे हत्या प्रकरण, कोपर्डी बलात्कार प्रकरण अशा अनेक खटल्यात त्यांनी विशेष सरकारी वकील म्हणून भूमिका पार पडली आहे। कल्याण रेल्वे स्टेशनजवळ 1991 साली झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात निकम पहिल्यांदा चर्चेत आले। 1993 मध्ये मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात त्यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाली। 2003 ला गेटवे ऑफ इंडिया येथे झालेल्या बॉम्बस्फोट आणि 2008 मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा खटला देखील त्यांनी हाताळला। त्यातच आता देशमुख हत्या प्रकरणातही त्यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। देशमुख हत्या प्रकरणात सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती होताच देशमुख कुटुंबियांनी प्रतिक्रिया दिली आहे। आमच्या 7 प्रमुख मागण्यांपैकी ही एक मागणी होती। आज ही मागणी पूर्ण झाली आहे। मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळलाय। या नियुक्तीचं स्वागत आहे। आता निकम यांनी कोणतीही कमतरता न ठेवता आम्हाला न्याय मिळवून द्यावा ही विनंती, असं धनंजय देशमुख यांनी म्हटलंय। राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी आता ट्विट करून ही माहिती दिलेली आहे। पहिल्यांदा त्यांचं मनापासून आभार, कारण या संतोष देशमुख प्रकरणामध्ये पहिल्या दिवसापासून
प्रत्येक गोष्टीत पॉझिटिव्ह राहण्याचं काम हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि उज्ज्वल निकम साहेब यांची जी नियुक्ती केलेली आहे ती माझ्या पत्रावरती केली आणि उज्ज्वल निकम साहेबांचं सुद्धा कन्सेंट दिल्याबद्दल त्यांचा आभार. यामुळं या केसमधले जे आरोपी आहेत हे आता फासावर जाण्यासाठी 100% त्या ठिकाणी मदत होईल. तुम्हाला याबाबत काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आणि बातम्यांच्या अपडेटसाठी माय महानगर लाईव्ह या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.